हॅलो फ्रेंड्स, आज सकाळ सकाळी मी लवकर उठून गरम पाणी पिलं. त्याच्यामध्ये मध टाकून छान लागतं, त्यामुळे मी रोज मध गरम पाण्यामध्ये टाकून पीत असते. त्यानंतर माझं आंघोळ वगैरे केली. आज आमच्याकडे मेथीच्या पराठ्याचा बेत होता. मम्मीने छानपैकी मेथीच्या पराठ्याचं पीठ तयार करून ठेवलेलं आणि वांग्याची भाजी पण केली होती. मला मम्मीनं सांगितलं की गरम गरम मेथीचे पराठे बनव. तर मी असे खूप छान प्रकारे पराठे बनवले होते. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा हा आज, जो मी फुल डेमध्ये काय काय केलं आहे ते. मोबाईलमध्ये स्टोरेज कमी असल्यामुळं मी भरपूर जे काय व्हिडिओज आहेत ते नाही शूट करू शकले. पराठ्यासाठी नेहमी पदर छान सुटावेत आणि पराठा छान फुगावा, म्हणून त्यासाठी असे त्यावरती तेल वगैरे टाकून त्याची घडी जी असते ती करून पराठे नेहमी बनवत जावा. विदाऊट घडीचे पराठे केले तर ते कडक बनले जातात, जसा खाकरा असतो त्या टाईपमध्ये. त्यामुळे घडी करून त्याला पराठा बनवायचा. आता माझा पराठा बनवून झाला आहे, तो मी तव्यावरती टाकला आहे. तुम्ही बघा पुढे घडी केल्यामुळे त्याला किती छानपैकी तो फुलला जातो आणि मस्त पदर पण छान सुटतात त्याला. जर तुम्हाला ही डिटेल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी फुल डिटेल रेसिपी अपलोड करणार आहे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. आणि पराठा कसा बनला आहे ते पण सांगा. फुलला असला तर तुम्हाला आवडला असेल मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग्स वगैरे आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज वगैरे आवडतात ते सुद्धा मला सांगा. मी अपलोड करत जाईन शॉर्ट्समध्ये. तसंच माझ्या चॅनलमध्ये हेल्थ रिलेटेड पण मी व्हिडिओज अपलोड करत असते, ते सुद्धा बघत जावा. माझा डेंटिस्ट्रीचा पण एक अजून चॅनल आहे, तो माझ्या प्रोफाईल सेक्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. आता हे माझं सगळं बनवून झाल्यावरती मी दुपारी जेवण वगैरे केलं आणि सातारमध्ये गेले. माझे भरपूर काम होते. नंतर गाडी वगैरे वॉश केली आणि त्यानंतर मी घरी आले. फोनमध्ये स्टोरेज नसल्यामुळे मी जेवढं पॉसिबल होतं तेवढे व्हिडिओ बनवलं. मग नंतर मी घरी आले, चहा केला मस्तपैकी आणि पराठा, चहा आणि सॉस असं खाल्लं. आणि असा होता माझा आजचा दिवस.